अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनेलवरती स्वागत आहे. तर आपण ज्या सप्ताहाची वाट बघत होतो तो सप्ताह आता आलेला आहे आणि दत्त जयंती या वर्षीची जवळ आलेली आहे. आणि आता या सप्ताहामध्ये भरपूर जे आपले महिला वर्ग असेल किंवा पुरुष वर्ग असेल ते गुरुचरित्राचं पारायण करतात. तर गुरुचरित्र पारायण हे 28 नोव्हेंबर पासून चालू होणार आहे. ते 4 डिसेंबर पर्यंत असणार आहे. हे 7 दिवसांचं पारायण असणार आहे आणि 8व्या दिवशी म्हणजे 5 तारखेला आपण याची सांगता करायची आहे. तर मी माझा अनुभव तुम्हाला काही शेअर करणार आहे. तर म्हणजे माझ्या लग्नाला तर 9 वर्ष झालेले आहेत आणि मला प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नव्हती. म्हणजे 3 वर्षापासून मी ट्राय करत होते. तर माझ्यासाठी माझ्या आईने गुरुचरित्राचं पारायण केलं होतं, संकल्पयुक्त पारायण केलं होतं आणि असा अनुभव आला की ज्या दिवशी पारायणाची सांगता होती त्या दिवशीच मला न्यूज कळाली की मी प्रेग्नेंट आहे. आणि आता यावर्षी पण माझ्या बहिणीने संकल्पयुक्त पारायण केलं होतं, गुरुचरित्र पारायण केलं होतं आणि तिला पहिली मुलगी आहे आणि दुसरा आता तिला मुलगा झालेला आहे. तर म्हणजे जी काही इच्छा आपली असते ती सगळी पूर्ण होते आणि गुरुचरित्र पारायण केल्यामुळे घरातले जे काही सगळे दोष असतात ते सर्व निघून जातात आणि घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी राहते. माझी मुलगी शार्वी आता 2 वर्षाची आहे आणि मी अजूनपर्यंत कधी गुरुचरित्र पारायण केलेलं नाहीये. तर गेले 4-5 दिवस म्हणजे कायम मला असं मनामध्ये येतंय की दिवस रात्र असं कायम डोळ्यासमोर दिसतंय की मी गुरुचरित्राचं पारायण करायले. म्हणजे ही काहीतरी इच्छा असेल देवाची, म्हणजे दत्तगुरूंची इच्छा असेल, स्वामींची इच्छा असेल की यावेळेस मी गुरुचरित्राचं पारायण करावं. म्हणून मी ठरवलंय की यावेळेस आपण गुरुचरित्राचं पारायण करायचं. तर गुरुचरित्राचं पारायण म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये. तर सगळ्या नियम अटी असतात त्या सगळ्या पूर्ण आपल्याला ते नियम अटी याचं पालन करून आपल्याला हे गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं. गुरुचरित्र पारायण हा एक 5वा वेद मानला जातो आणि हे जर पारायण आपल्याकडून घडत असेल तर एक आपलं परमभाग्य म्हणायचं. पारायण करून घ्यायचं हे शेवटी महाराजांच्या हाती आहे. म्हणजे करता करविता सगळं ते आहेत. तर वार शुक्रवार आहे. 28 नोव्हेंबर पासून पारायणला सुरुवात करायची आहे. तर चर्य म्हणजे सकाळी तुम्ही पारायण करू शकताय. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही पारायणला ज्या ठिकाणी बसताय त्या ठिकाणीच आणि त्या टाइममध्ये तुम्हाला पारायण करायचं आहे. आता हे अध्याय कसे असणार आहेत तर पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 9 वाचायचं आहे आपल्याला. दुसऱ्या दिवशी अध्याय 10 ते 21, तिसऱ्या दिवशी अध्याय 22 ते 29 आणि चौथ्या दिवशी अध्याय 30 ते 35, 5व्या दिवशी अध्याय 36 ते 38, 6व्या दिवशी अध्याय 39 ते 43 आणि 7व्या दिवशी अध्याय 44 ते 53. तर असं अध्याय आपल्याला वाचायचं आहे. पारायणसाठी काही नियम आणि अटी आहेत ते असे: दिशा आणि वेळ. वाचनासाठी नेहमी जी आहे ती पूर्व दिशा किंवा उत्तर दिशेला तोंड करून आपल्याला बसायचंय. एकाच जागेवर बसण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर वाचनाला सुरुवात करताना दत्त महाराजांचा फोटो किंवा पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी आणि आव्हान करून पूजा करायची आहे. आणि मंत्र जप, आता मंत्र जप मध्ये म्हणजे पूजा करताना तुम्हाला एक माळ जी आहे ती गायत्री मंत्राची करायची आहे, एक माळ स्वामींचं मंत्र जपाची करायची आहे आणि गणपती अथर्वशीर्ष म्हणून आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे. पारायण हे शांत आणि सुस्पष्ट असावं. तर पारायणाच्या कालावधीमध्ये आपल्याला सात्विक आणि घरचं अन्न खायचं आहे. म्हणजे बाहेरच्या दुसऱ्याच्या घरचं आपल्याला काही खायचं नाहीये. तर मांसाहार सुद्धा करायचा नाहीये. आणि जेव्हा पुरुष वर्ग हे पारायण करतील तर त्यांनी चामड्याची वस्तू म्हणजे बेल्ट वगैरे याचा उपयोग करायचा नाहीये. चामड्याचं जे चप्पल असतं त्याचा उपयोग करायचा नाहीये. पारायणाच्या कालावधीमध्ये आपल्याला पलंग किंवा गादीचा वापर करायचा नाहीये, तर चटईचा वापर करायचा आहे आणि आपल्याला चटईवर झोपायचंय. आणि म्हणजे सुतक आलं किंवा पारायण करताना तुम्हाला सुतक आलं, पिरियड्स वगैरे आले तर पारायण आपल्याला तिथंच थांबवायचंय आणि घरातल्या दुसऱ्या व्यक्तीने ते पारायण पुढे, सुतक आलं तर तिथंच थांबवायचंय आणि महिलेला जर पिरियड्स आले तर ते पारायण घरातल्या व्यक्तीने कुणीही केलं तरी पुढे चालतं. एक मेन गोष्ट म्हणजे जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण चालू करणार आहे म्हणजे 28 तारखेला आपण चालू करणार आहे तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 27 तारखेला गव्हाच्या पिठाच्या पोळ्या 5 करायच्या आहेत आणि एक जी आहे पोळी ती गाईला द्यायची आहे आणि 4 ज्या पोळी आहेत ते घराजवळ जे काही कुत्रे असतील तर त्यांना खाऊ घालायचं आहे. आता या 7 दिवसामध्ये आपण काळ्या रंगाचं काही वस्त्र जे आहे
म्हणजे शर्ट असेल, पॅन्ट असेल, तर ते परिधान करायचं नाहीये. आणि खाण्याच्या बाबतीत म्हणलं तर डाळ वज्र करायची आहे. त्याच्यानंतर भात खायचा नाहीये. तर आता जर 7 दिवस तुम्ही गव्हाचं खायचं अन्न ठरवलं, तर गव्हाचंच खायचं. बाजरी खायची राहिली, तर बाजरीचंच खायचं. तर असं आपल्याला नियम पाळायचे आहेत. तर असं 7 दिवस नियम पाळून आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. जर तुम्ही घरी करू म्हणजे घरी तुम्हाला करायचं असेल, तर घरी सुद्धा तुम्ही पारायण करू शकता आणि जर केंद्रामध्ये जाऊन केलं तर उत्तमच. म्हणजे केंद्रामध्ये सुद्धा चांगली एवढे सगळे जो लोक असतात, तर त्यांच्यामध्ये ती सेवा घडणं म्हणजे एकदम उत्तमच. तर केंद्रामध्ये जर करायचं असेल, तर केंद्रामध्ये जाऊन सुद्धा करू शकता. तर जेवढी मला माहिती आहे, तर तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर माझा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. थँक यू.